अमरावती जिल्ह्यातील श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रमात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 57व्या पुण्यतिथी महोत्सवाला सुरुवात झाली आहे। 8 दिवस चालणाऱ्या या महोत्सवात धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन असून 11 ऑक्टोबरला सामूहिक सर्वधर्म प्रार्थना होणार आहे। अमरावती जिल्ह्यातील श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रमात मानवता, श्रमधर्म आणि सर्व धर्म समभावाचा संदेश देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 57व्या पुण्यतिथी महोत्सवाची सुरुवात झाली आहे। अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाने या 7 दिवसीय महोत्सवाची सर्व तयारी पूर्ण केली असून आश्रम परिसर आकर्षक रोषणाईने उजळला आहे। शनिवारी आयोजित ग्राम प्रतीक सी कार्यक्रमातून ग्रामस्थांनी पारंपरिक खेळांच्या माध्यमातून श्रमधर्म आणि सद्भावनेचा संदेश दिला आहे। महोत्सव काळात दररोज सामूहिक ध्यान, प्रवचन, भजन संध्या, योग शिबिर, ग्राम स्वच्छता उपक्रम, महिला मेळावा, रक्तदान शिबिर आणि कार्यकर्ता संमेलन असे विविध कार्यक्रम होणार आहेत। या महोत्सवाचा सर्वात भावनिक क्षण म्हणजे 11 ऑक्टोबरला होणारी मौन श्रद्धांजली आणि सामूहिक सर्वधर्म प्रार्थना। देशभरातील साधू संत, धर्मगुरू आणि अनुयायी या प्रसंगी एकत्र येऊन मानवतेचा आणि एकतेचा संदेश देतील। राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांची प्रेरणा आजही समाजाला मार्गदर्शक ठरत असून हा उत्सव त्या आदर्शांना नव्या पिढीकडे पोहोचवणारा ठरत आहे। राष्ट्रसंतांच्या भूमीमध्ये हा 57वा पुण्यतिथी महोत्सव राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा आहे आणि हा महोत्सव विविध उपक्रमांनी इथे साजरा होतो। संस्थापक राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जी अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ नावाची संस्था उभी केली, या संस्थेच्या वतीनं आणि सर्व जनसागरांच्या सहकार्याने हा मोठा उत्सव इथं संपन्न होत असतो आणि या उत्सवामध्ये शैक्षणिक असो की सामाजिक असो, आध्यात्मिक विकास करणारे कार्यक्रम इथे साजरे होत असतात आणि इतरांना प्रेरणा देणारे कार्यक्रम इथं साजरे होत असतात। आणि राष्ट्रसंतांना महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे सर्वधर्मीय प्रार्थना आणि सामुदायिक प्रार्थना 11 ऑक्टोबरला म्हणजे महाराजांना मौन श्रद्धांजली अर्पण करण्याकरता जगभरातून त्यांना मानणारे सर्व लोक इथं उपस्थित राहून त्यांना मौन श्रद्धांजली अर्पण करत असतात आणि सर्व धर्माच्या प्रार्थना हे इथलं विशेष आहे आणि सर्व समाज त्या कार्यक्रमाला उपस्थित राहून शाश्वत नयनांनी श्रद्धांजली अर्पण करत असतात।